कसे आहात मित्रांनो? मजेत असाल तर आजचा विषय असा आहे की आपण बनवणार आहोत ग्रिल चिकन जंगलात जाऊन. फर्स्ट टाइम करणार आहोत तर बघूया सक्सेसफुल होतं की फेल्ड होऊन जातं. मसाले वगैरे आणि आता ग्रिल आणि चिकन सर्व आणायला जायचं आहे, त्यामुळे पुढेच बघूया. ग्रिल घेतलेली आहे, आता जाऊन फक्त चिकन मसाले घ्यायचे आणि टोप. ही ग्रिल आता दरवर्षी कामी येईल आमच्या. चिकन वाला आहे आमचा 1.5 किलो प्लस पाव किलो बोनवाला आहे. ग्रिल आणि चिकनला ते इथनं धुवून घेऊन जाणार जंगलामध्ये. मसाले वगैरे झाले. माझी स्पेशल बॉटल, पिण्याची बॉटल. तर आता आपण आपल्या स्पॉटवरती पोहोचलो होतो. मॅरिनेशनसाठी मी माझी तयारी तिकडे करत होतो आणि इथे आपली चूलची तयारी चालू होती. 2-3 ट्रायच्या नंतर आमची फायनली चूल पेटली होती. इथे मी मॅरिनेशन करतोय. मॅरिनेशन सिंपल होतं एकदम. तुम्हाला मी हळूहळू रेसिपी सांगतो पुढे. आता इकडे फक्त चूलची तयारी चालली आहे. तर इथे माझी मॅरिनेशनची प्रोसेस चालू झाली. जास्त काय मॅरिनेशनमध्ये नव्हतं, एकदम सिंपल होतं. आम्ही बोनलेस चिकन घेतलं आधी वॉश करून. त्यानंतर त्यामध्ये थोडं दही टाकलं, आधी 150 ग्रॅम दही असेल. नंतर जिंजर गार्लिक पेस्ट, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, चिकन मसाला आणि ब्लॅक पेपर आणि थोडं करून चाट मसाला टाकलं आणि मीठ चवीनुसार होतं. 10 मिनटं मॅरिनेशनला सोडलं आम्ही. खरं तर सोडायचं असं अर्धा तास किंवा 1 तास सोडलेलं चांगलं असतं, पण आमच्याकडे टाईम नसल्या कारणाने आम्ही अर्धा तास सोडू शकलो. मिक्स करत होतो चांगलं. 5 मिनटं मिक्स केल्यानंतर 5 मिनटं मॅरिनेशनसाठी साईडला ठेवलं असेल. आता मग आम्ही एक करून सगळे चिकनचे पीस जे होते ग्रिलवरती ठेवले. 5-5 मिनिट दोन्ही साईडनं ग्रिल करून घेतले. थोडे जास्त आम्हाला करपले ना की जास्त टेस्ट चांगली लागते. तसं तर आम्हाला करायचं होतं हे कौलावरती, पण कौल आपल्या मुंबईला इथे कुठे असं भेटेल असं वाटलं नव्हतं, म्हणून आम्हाला ही ग्रिल घ्यायला लागली. तरी ह्याच्यातून पण टेस्ट चांगलीच होती. एक करून जसे आमची झाले रोस्ट 10 मिनटं झाले असेल, त्यानंतर काढले. ते चाट मसाला वगैरे टाकून घेतला. बटर आमचं सेकंड जेव्हा आम्ही ग्रिलवरती ठेवलं तेव्हा आलं. आणि टेस्ट जर बोलाल तर टेस्ट एकदम चांगली होती. मीठसुद्धा बरोबर होतं आणि चाट मसाल्यामध्ये जरा चव आली होती. लिंबूची जरा कमी होती, लिंबू आम्हाला भेटला नाही दुपारच्या टायमाला आणि आम्ही जसा शोधायचा प्रयत्न पण नाही केला. पण लिंबू असतं तर अजून जरा चांगली चव लागली असते. पण मस्त होतं हे चिकन. जेव्हा आमचं फर्स्ट टाईममध्ये आम्ही ट्राय केलेलं तर चांगलंच झालं त्या हिशोबाने. आगीची जी फ्लेम होती ती आम्ही मध्ये कमी आणि जास्त करत होतो, कारण की चिकन एकदम जास्त जळून पण गेले नाही पाहिजे. म्हणून जसे आग जास्त वाढत होते आम्ही जे मेन लाकडं होते मोठे ते मागे घेत होतो आणि निखाऱ्यांवरतीच बनवत होतो. निखाऱ्यांवरती बनायला थोडा टाईम लागत होता, पण ते चांगले ज्युसी बनत होते. बाहेरून क्रिस्पी आणि आतून ज्युसी. यानंतर आता आम्ही थोडं ग्रेव्ही टाईप बनवून घेतलं. आम्हाला टोपाला खरं तर माती लावून घ्यायची होती, पण माती लावायला भेटलं नाही टाईम. ते टोप थोडा जळला होता, पण नंतर ते काढलं जळलेलं.
आणि 1.5 किलो आम्ही चिकन घेतलेला बोनलेस आणि पुरला प्रत्येकाला पोट भरून. झालं सर्वांचं खाऊन. असं जे आहे नवीन नवीन ट्राय मध्ये मध्ये केलं पाहिजे, कारण मजा अशी जी आहे ती आपण कधीतरीच करतो. मोस्ट ऑफ ते गावाला करायला भेटतं, बट आम्ही मुंबईला केलं होतं. आणि सर्व घाईवरती झालेले, तर आम्ही चमचा आणि पलटी मारायला काय सुद्धा घेऊन नाही आलेलो, तर काठीनेच आम्हाला सर्व करायला लागत होतं. बट झालं बरोबर नीट. आणि टेस्ट पण एकदम मस्त टेस्ट होते. फर्स्ट टाइम ट्राय केला असं ग्रिलवरती. चिकन 65 बोलू शकतो आपण याला. 1-2 पीस आम्ही खाली निखाऱ्यांवरती ठेवले होते आणि ते पण मस्त लागत होते. त्यांच्यामध्ये एक ॲक्च्युली कोलची टेस्ट येत होती चांगलीवाली. आता ग्रेव्हीचे आम्ही प्रिपरेशन स्टार्ट केले होते. काय नाही, जे राहिलेला दही आणि जितके पण मसाले होते ते सर्व आम्ही टाकले यामध्ये आणि 10-15 मिनटं मॅरिनेट झाल्यावरती गॅसवरती म्हणजे चुलीवरती ठेवून दिलं थोडं पाणी टाकून. 15 मिनटात हा पण मस्त झाला होता. ग्रेव्ही टाईप थिक ग्रेव्ही होती दहीच्यामुळे. आणि चिकन 65 जे आम्ही आता बनवलेलं आहे म्हणजे ग्रिलवाला चिकन, त्यासोबत यांनी थोडं थोडं करून खाऊन घेतलं. हे बनवण्याच्या पाठी एक मेन मोटिव्ह आमचा असं असतं की असे सर्व मित्र मिळून थोडे मजाक मस्ती आहे हसणं सर्व होऊन जातं, बोलणं चालणं. बाकी काय चिकन तर आपण घरीही खातो, पण हे असं चिकन आणि असं वाईब्स आम्हाला भेटतील म्हणून आम्ही असं बाहेर ट्राय केलं. संध्याकाळचे 6 वाजत आले होते आणि आता सर्व खाऊन झालं, तर जितकाही कचरा झाला होता सर्व आम्ही एका पिशवीत भरला आणि त्या गोणीमध्ये भरून सोबत घेऊन गेलो. कारण आपण आपली मजा करायला येतो तर जंगलात कचरा नाही करू शकत. म्हणून जितकाही कचरा झाला होता, मेन प्लेटी वगैरे जितके बॉटल होते, माझा वगैरे स्प्राईटचे किंवा रेडबुलचे कॅन, ते सर्व आम्ही एका पिशवीत भरला आणि घेऊन गेलो. कारण आपल्याला इकडे कचरा ठेवायचा नव्हता. तर मित्रांनो, तुम्ही असं जर मजा करायला जात असाल जंगलामध्ये किंवा असं कोल्ड फ्राय असं सर्व काही करत असाल तर नक्की तिकडनं आपलं जे काही कचरा असेल ते सोबत घेऊन जा. कारण की आपण जर साफ नाही ठेवलं तर मग जंगल कोण साफ ठेवेल. मित्रांनो, यूट्यूबच्या समुद्रात आपण हरवून जाऊ याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल, आणि कमेंट करा तुम्हाला कोणती व्हिडिओ बघायला आवडेल नेक्स्ट.